बीडमध्ये 800 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या तेव्हा महिला आयोग काय झोपलं होतं का? काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांचा संतप्त सवाल। संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाचे नियम पायदळीत उडवून सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा पैसा लाडक्या बहिणींसाठी वापरला, यशोमती ठाकूर यांनी सरकारवर केला हल्लाबोल। कल्याणमधील शिवकालीन ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली, काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप, आमदार विश्वनाथ भोईर यांची ठेकेदारावर आगपाखड। राज्यातील वनाच्छेदनाची टक्केवारी वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत यावर्षी राज्यात 10 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल आणि पारोळा तालुक्यात मुसळधार पावसाचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत। कोल्हापुरात 2 गटात तुफान हाणामारी, हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 18 आरोपींची काढली धिंड, आतापर्यंत 22 जणांना अटक। बीड शहरातील साठे चौकात किरकोळ कारणावरून 2 गटात वाद, वादातून एकमेकांवर धारदार शस्त्रानं हल्ला, घटनेत 4 जण जखमी। पुणे पोलिसांकडून तब्बल 140 पिस्तुलांचे परवाने रद्द, तर काहींनी नूतनीकरण न केल्यामुळे परवाने रद्द। रिक्षा भाडेवाढीला मंजुरी मिळाल्यानंतर 26,000हून अधिक रिक्षा चालकांचे मीटरचे अद्ययावतीकरण अपूर्ण, मुजोर रिक्षा चालकांना ठाणे प्रादेशिक परिवहन खात्याकडून प्रतिदिन दंड आकारणार। आणि पंढरपूरपर्यंत एसटीची विशेष बस सेवा, आषाढी वारीनिमित्त एसटीचं नियोजन।